नमस्कार मित्रांनो, मी विशाल रमेशचंद्र पवार पुन्हा एकदा तुमच्यासमोर सुरू केलेली सिरीज कोविड-19 आणि MPSCचा अभ्यासक्रम याचा पुढचा भाग घेऊन दाखल झालेलो आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण इंट्रोडक्शनचा भाग बघितलेला आहे. त्यानंतर आपण कोविड-19 आणि बायोलॉजी याचा भाग बघितलेला आहे. त्यानंतर कोविड-19 आणि बायोलॉजी याचा भाग 2 बघितलेला आहे. शेवटच्या लेक्चरला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे किंवा कमिटमेंट केल्याप्रमाणे मी आज कोविड-19 आणि रसायनशास्त्र या घटकांची चर्चा तुमच्यासोबत करणार आहे. तर चर्चेला सुरुवात आपण आता करूया. बघा मित्रांनो, ज्या वेळेला रसायनशास्त्र याचा संबंध आपण कोविड-19शी लावतो त्यावेळेला सर्वप्रथम आपण कोविड-19च्या टप्प्यावर येऊया. कोविड-19 म्हणजे कोरोना झालेल्या व्यक्तीला पहिल्यांदा चाचणी करणं अपेक्षित असतं की कोणाला तुम्हाला कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट द्यायची आहे. म्हणजे सर्वप्रथम त्याची स्टेज ऑफ कोरोना काय आहे हे ठरवणं तुम्हाला आम्हाला त्याला उपचार सुविधा पुरवण्यासाठी आवश्यक आहे. सर्वप्रथम यासाठी त्याची चाचणी घेणं अपेक्षित आहे आणि ही चाचणी घेण्यासाठी तुम्हाला प्रयोगशाळा, रसायनशास्त्र यांच्याशी प्रत्यक्ष संबंध आलेला दिसतो. तर बघूया चाचणी घेतली कशी जाते. तर मित्रांनो, सर्वप्रथम रुग्णाची किंवा व्यक्तीची नसल कॅव्हिटीमधून म्हणजे नाकाच्या पोकळीतून एक प्रकारचा सॅम्पल टेस्ट त्याचं घेतलं जातं. इथं लक्षात, एक नमुना नाकाच्या पोकळीतून त्याचा घेतला जातो. या नाकाच्या पोकळीतून घेतलेला नमुना हा विषाणूवाहक माध्यमात ठेवला जातो. इथं लक्षात, विषाणूवाहक माध्यमामध्ये नेमकं असतं काय, तर त्यामध्ये असतं संतृप्त मीठ, सॅच्युरेटेड सॉल्ट आणि अल्बुमिन. हे मिश्रण सर्वप्रथम आपल्याला विचार करावा लागेल की हेच मिश्रण का वापरलं जातं. विषाणूचा जो तुम्ही कॅव्हिटीमधून घेतलेला आहे, नसल कॅव्हिटीमधून नमुना, यामधून जो विषाणूचा अंश आहे किंवा जो नमुना आहे तेच जर विषाणू असेल तर त्याचं विखंडीकरण होऊ नये, विभाजन होऊ नये, डिसइंटिग्रेशन होऊ नये म्हणून त्याला सॅच्युरेटेड सॉल्ट आणि अल्बुमिन या विषाणूवाहक माध्यमामध्ये ठेवलं जातं. त्यानंतर त्याला शीतकामधून प्रयोगशाळेपर्यंत नेलं जातं. शीतकामधूनच का नेलं जातं, म्हणजे कुलंटमधूनच का नेलं जातं किंवा थंड डब्यामधूनच त्याला रेफ्रिजरेशन मधूनच का नेलं जातं, तर याचं कारण आहे की उष्णतेचा त्याच्यावर परिणाम होऊ नये म्हणून जातं. कारण याचं प्रमुख कारण हे आहे की जे सॅम्पल आहे त्यात जर विषाणू असेल तर तो डिसइंटिग्रेट होऊ नये, त्याचं विखंडन होऊ नये म्हणून यासाठी त्याला शीतकामध्ये म्हणजे त्याला व्यवस्थितपणे आहे त्या परिस्थितीत कॅरी करण्यासाठी शीतकाचा वापर केला जातो. येत्या लक्षात. त्यानंतर प्रयोगशाळेमध्ये या सॅम्पलमधून सर्वप्रथम RNA बाहेर काढण्याची प्रक्रिया केली जाते. या सॅम्पलमधून RNA बाहेर काढण्याची प्रक्रिया केली जाते. हे RNA या सॅम्पलमधून बाहेर काढण्यासाठी व्यावसायिक किटचा वापर केला जातो, ज्याला कमर्शियल किट असं संबोधलं जातं, त्याचा वापर केला जातो. या कमर्शियल किट्सची चर्चा आपण गेल्या कालखंडापासून ऐकत आहोत, पाहत आहोत. येत्या लक्षात, कारण तो अत्यंत महत्त्वाचा भाग आहे या कोविड-19च्या युद्धामध्ये. येत्या लक्षात. तर ज्या वेळेला या व्यावसायिक किटच्या माध्यमातून टेस्टिंग केले जातात, येत्या लक्षात, त्या टेस्टिंग किटमध्ये नेमकं काय असतं किंवा ते कोणत्या रिएक्शनवर चालतं, तर ती रिएक्शन आहे पॉलिमराइज चेन रिएक्शन. येत्या लक्षात. या पॉलिमराइज चेन रिएक्शनसाठी जी किट आहे त्या किटमध्ये एक पॉलिमराइज चेन रिएक्शन मध्ये एक मिक्सचर असतं, त्याला मास्टर
मिक्सचर असं संबोधलं जातं. यामध्ये काय असतं, मास्टर मिक्सचर असतं, ज्यामध्ये रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टिव्ह एन्झाईमद्वारे आरएनएच्या डीएनए मध्ये कन्व्हर्जन केलं जातं. आरएनए टू डीएनए कन्व्हर्जन केलं जातं. तसंच टॅग पॉलिमराइज हे जे मास्टर मिक्सचर मध्ये असतं, टॅग पॉलिमराइज हे जे मास्टर मिक्सचर असतं त्याच्यामुळे डीएनएचं प्रवर्धन केलं जातं, त्याचं कॉपीज केल्या जातात. येत्या लक्षात. त्याचप्रमाणे या पीसीआर मिक्सचरमध्ये इतर रिएजंट्स देखील आपल्याला दिसतात. हे रिएजंट्समध्ये आपल्याला दिसतं प्रायमरही असतं आणि प्रोब्सही असतात. प्रायमरही असतं आणि प्रोब्सही हे रिएजंट्स म्हणून काम करताना किंवा असताना आपल्याला दिसतात. प्रायमर हे कसलं काम करतात, तर प्रायमर हे आपल्या रिॲक्शन मध्ये येत्या लक्षात डीएनएला बांधून ठेवण्याचं काम करत असतात. प्रायमरी हे डीएनएला बांधून ठेवण्याचं काम करतात. तर प्रोब्स द्वारे आपण डीएनए सिक्वेन्सिंगची माहिती घेऊ शकतो. येत्या लक्षात डीएनएच्या सिक्वेन्सिंगची माहिती आपल्याला प्रोब्सद्वारे मिळू शकते. अशा प्रकारचे हे दोन महत्त्वाचे घटक या ठिकाणी आपण चर्चा केलेले आहेत. त्यानंतर ज्या वेळेला हे रिॲक्शन्स किंवा आरएनए डीएनए कन्व्हर्जन्स वगैरे हे होतात, त्याच्यानंतर त्यांना नळ्यांच्या माध्यमातून किंवा प्लेट्सच्या माध्यमातून त्यांना थर्मल मशीन सायकल मध्ये ठेवलं जातं. थर्मल मशीन सायकलचा त्या ठिकाणी वापर होतो आणि या थर्मल मशीन सायकल मध्ये 3 डिफरंट टेम्परेचरला या थर्मल मशीन सायकल मधून 3 डिफरंट टेम्परेचर्सला हव्या असणाऱ्या घटकांना मिळवलं जातं. हव्या असणाऱ्या घटकांना 3 विविध तापमानांना मिळवलं जातं आणि अशा पद्धतीतून मग नंतर कंपॅरिझन केली जाते की एक पॉझिटिव्ह रुग्ण आणि असणारं तुमचं सॅम्पल यांच्याशी तुलना केली जाते. येत्या लक्षात. या तुलनात्मक अभ्यासातून अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलं जातं की घेण्यात आलेलं सॅम्पल हे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. येत्या लक्षात. अशा पद्धतीने आपल्याला आतापर्यंत या केमिस्ट्रीचा वापर करून या कोविडच्या टेस्टिंगमध्ये कोणकोणते घटक आले, तर बघा अल्बुमिन आलं, सॅच्युरेटेड मीठ आलं किंवा सॅच्युरेटेड सॉल्ट आलं, संतृप्त मीठ आलं. त्याच्यानंतर शीतकाचाच वापर विषाणू किंवा ते सॅम्पल्स वाहकासाठी का केला जातो. मग पीसीआर म्हणजे काय, पॉलिमराइज चेन रिएक्शन म्हणजे नेमकी कशी असते, विविध प्रकारच्या चेन रिएक्शन कोणत्या आहेत टेस्टिंग साठीच्या, येत्या लक्षात. मग बायोलॉजिकल टेस्टिंग करण्यासाठी येत्या लक्षात किंवा व्हायरल टेस्टिंगसाठी कोणकोणत्या रिएक्शन्सचा वापर होतो, हे प्रतिप्रश्न आपल्याला यातून तयार झालेले दिसतात. येत्या लक्षात. त्यानंतर थर्मल मशीन सायकलचं या ठिकाणी महत्त्व काय आहे, असं एका क्रमाने आपल्याला प्रश्नावली तयार होऊ शकते, जी फक्त एका किटच्या माध्यमातून आपल्याला तयार करता येऊ शकतात. आता आपण त्याची क्रोनॉलॉजिकल ऑर्डर बघणार आहोत. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण क्रोनॉलॉजिकल ऑर्डरने या सर्व गोष्टींची माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम प्रक्रिया सुरू झाली टेस्टिंगची नाकाच्या पोकळीतून द्रवाचा नमुना घेण्यासाठी, ज्याला आपण नसल कॅव्हिटी असं म्हणतो. येत्या लक्षात. हा द्रवाचा नमुना विषाणू वाहक माध्यमामध्ये ठेवण्यात आला. येत्या लक्षात. हे विषाणू वाहक माध्यम कोणतं आहे, तर सॅच्युरेटेड सॉल्ट आणि अल्बुमिन याचं ते माध्यम आहे. ठीक आहे. नंतर या माध्यमातून तो शीतकामार्फत किंवा शीतकामध्ये रेफ्रिजिरेटर मधून वाहून नेला जातो लॅबोरेटरीपर्यंत. मात्र रेफ्रिजिरेटर मधूनच का, तर त्याचं कारण आपण समोर लिहिलेलं आहे, टू अवॉइड द डिसइंटिग्रेशन ऑफ व्हायरस, विषाणूचं विखंडीकरण रोखण्यासाठी. येत्या लक्षात. त्याला आपण लॅबोरेटरी पर्यंत वाहून नेण्यासाठी रेफ्रिजिरेटरच्या माध्यमातून नेत असतो. त्यानंतर या प्रयोगशाळेमध्ये आरएनए एक्स्ट्रॅक्ट केला जातो त्या सॅम्पल मधून. आरएनए एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द सॅम्पल. येत्या लक्षात. येत्या लक्षात. या सॅम्पल या आरएनए एक्स्ट्रॅक्शन साठी काय वापरलं जातं, तर कमर्शियल किट्स वापरल्या जातात. येत्या लक्षात. या कमर्शियल किट्स मध्ये काय असतं, तर या कमर्शियल किट्स मध्ये असतं पॉलिमराइज चेन रिएक्शन साठी लागणारं मिक्सचर्स. येत्या लक्षात.
मग PCR म्हणजे काय, तर पॉलिमराइज चेन रिएक्शन. त्यानंतर या पॉलिमराइज चेन रिएक्शन मध्ये काय होतं, तर RNA पासून DNA मिळवले जातात. मात्र RNA टू DNA कन्व्हर्जन कशामुळे होतं, तर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईममुळे. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईममुळे RNA टू DNA कन्व्हर्जन होतं. तसंच हे जे मास्टर मिक्स असतं PCR मधलं, या मास्टर मिक्स मध्ये टॅग पॉलिमराइज पण असतं. टॅग पॉलिमराइज मुळे काय होतं, तर डीएनएच्या कॉपीज तयार केल्या जातात, प्रती तयार केल्या जातात. येत्या लक्षात. त्यानंतर PCR मिक्स मध्ये आणखी काही रिएजंट्स असतात. येत्या लक्षात. काय असतात, रिएजंट्स. हे रिएजंट्स कोणते असतात, प्रायमर आणि प्रोब्स हे रिएजंट आपल्याला या PCR मिक्सचर मध्ये आढळतात. येत्या लक्षात. प्रायमरचा उपयोग आपण बघितलेला आहे, डीएनए ला बांधून ठेवण्यासाठी होतो आणि प्रोब्सचा वापर हा डीएनए ची सिक्वेन्सी माहित करून घेण्यासाठी, जाणून करून घेण्यासाठी आवश्यक असते. बघा मित्रांनो, त्यानंतर PCR मिक्स मधून येत्या लक्षात मध्ये जे सॅम्पल्स तयार होतात ते टेस्ट ट्यूब किंवा प्लेट्सवर घेतले जातात. येत्या लक्षात. PCR मिक्स मधून जे सॅम्पल्स तयार केले जातात त्याच्यामधून ते टेस्ट ट्यूब किंवा प्लेट्सवर घेतले जातात. हे प्लेट्स किंवा या ट्यूब्स थर्मल सायकल मशीन मध्ये PCR प्रोसेस साठी वापरले जातात. येत्या लक्षात. थर्मल सायकल मशीनचा वापर PCR प्रोसेस साठी, नेक्स्ट फर्दर प्रोसेस साठी केलेला असतो. या PCR प्रोसेस मध्ये तीन विविध तापमानांना आवश्यक घटक मिळवले जातात. तीन विविध तापमानांना आवश्यक घटक मिळवले जातात. पहिला आहे डीएनए वितळून त्याच्यापासून 2 स्ट्रेन मिळवले जातात. येत्या लक्षात. दुसरा आहे प्रायमर साठी त्या सेकंड टेम्परेचरचा वापर होतो. आणि थर्ड, नवीन स्ट्रेनला सिंथेसाइज करण्यासाठी थर्ड टेम्परेचर, डिफरंट टेम्परेचर, अल्टरनेटिंग टेम्परेचर या ठिकाणी वापरलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर फर्दर एका प्रोसेस नंतर मिळालेले रिझल्ट टेस्टिंग कंपॅरिझन्स केले जातात. येत्या लक्षात. जे टेस्ट असतात त्याच्यामध्ये ते कंपॅरिझन करून पॉझिटिव्ह सॅम्पल आहे की निगेटिव्ह सॅम्पल आहे हे ठरवलं जातं. तर बघा मित्रांनो, आतापर्यंत आपण जे बघितलं, जी चर्चा केली की कोविड-19च्या ज्या चाचण्या आहेत, कोविड-19च्या ज्या चाचण्या आहेत त्या चाचण्यांमध्ये, त्या टेस्टमध्ये कोणती प्रक्रिया होते आणि त्या प्रक्रियांमध्ये जे छोटे छोटे घटक आहेत आणि जे छोटे घटक तुम्हाला मला MPSCच्या अभ्यासक्रमाच्या रसायनशास्त्राशी जुळतात आणि त्यातून प्रश्न निर्माण होऊ शकतात, याकरता आपण ही चर्चा घेतलेली आहे. मग त्यातून कोणते प्रश्न निघतात, MPSC एक्झाम एक्सपेक्टेशन्स कोणते तयार करतात आपल्यासाठी, एक अंदाज म्हणून. येत्या लक्षात. तर सॅम्पल कंडक्टर मध्ये काय असतं, तर सॅच्युरेटेड सॉल्ट आणि अल्बुमिन असतं. मग तेच का असतं, मग त्याचं फंक्शन काय. दुसरं, शीतकाचा वापर सॅम्पल वाहून नेण्यासाठी का केला जातो. डिसइंटिग्रेशनवर कोणकोणते परिणाम होतात, व फक्त तापमानाचाच परिणाम होतो का, आर्द्रतेचा होत नाही का, या प्रकारचं. त्यानंतर PCR म्हणजे काय, पॉलिमराइज चेन रिएक्शन म्हणजे काय, अशा प्रकारचे कोणकोणत्या विविध शृंखला अभिक्रिया आहेत, त्याला इंग्रजीमध्ये चेन रिएक्शन्स आहेत, त्याचा उल्लेख आपल्याला प्रश्नांमध्ये होऊ शकतो. तसंच मास्टर मिक्स मध्ये कोणकोणते घटक असतात या कोविड-19च्या चाचणी करण्यासाठी, जे PCR वापरला जातं त्याच्यामध्ये जे मास्टर मिक्स असतं त्याच्यामध्ये काय, अशा प्रकारचे विविध प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. येत्या लक्षात. ज्या वेळेला आपण या टेस्टिंग किटच्या संदर्भात इन डिटेल चर्चा करतो, येत्या लक्षात, जी महत्वाची आहे तेवढी त्या क्रमाने, आणि त्याच्यानंतर एक्सपेक्टेशन बघतो, त्यावरून आपल्याला प्रश्नांचा अंदाज घेता येऊ शकतो असं मला वाटतं. याच्यानंतर आपण बघणार आहोत की कोविड-19 आणि रसायनशास्त्राचा दुसरा टप्पा, हे झालं टेस्टिंग किटच्या संदर्भात. आता आपण बघणार आहोत की हात धुण्याची जी प्रक्रिया असते, याचं लक्ष, आपल्याला 20 सेकंद किमान हात धुवायला सांगितलेलं आहे आरोग्य विभागाने, किंवा डॉक्टर्स आपल्याला तशा प्रकारचा सल्ला देतात. याचं लक्षात. मग सॅनिटायझरमुळे किंवा या सोपमुळे नेमकी कोणती रिएक्शन किंवा कोणत्या केमिकल्स ऍक्शन होतात, इंटरॅक्शन्स होतात, जेणेकरून ते आपले हात स्वच्छ धुतले जातात आणि आपण या विषाणूच्या प्रभावापासून दूर राहू शकतो. येतं लक्षात. धन्यवाद.